दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन हा खूप चांगला व्यवसाय आहे। हा व्यवसाय रोख रक्कम देणारा असल्याने याचा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या खूप फायदा होतो। तसंच जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार या व्यवसायातून प्राणीजन्य पदार्थ, अंडी आणि मांस मोठ्या प्रमाणात उत्पादित होतं। तरी सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष कृतीत आणून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं असं आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉक्टर स्नेहंका बोधनकर यांनी केलं। जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत सघन कुक्कुट विकास गट नेहरूनगर सोलापूर येथे कुक्कुटपालन प्रशिक्षणाची तुकडी क्रमांक 2चं पशुधन विकास अधिकारी डॉक्टर स्नेहंका बोधनकर यांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। या प्रसंगी त्या मार्गदर्शन करत होत्या। या प्रशिक्षणार्थींमधून वनिता रणे राहणार ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा आणि सूरज कुचेकर राहणार सावळेश्वर तालुका मोहोळ यांनी या प्रशिक्षणामुळे भविष्यात स्वयंरोजगार आणि लघु उद्योग उभारणीसाठी पूरक माहिती आणि ज्ञान मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केला। या प्रशिक्षणाची तुकडी 7 जुलै ते 11 जुलै या कालावधीमध्ये संपन्न झाली। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जमादार यांनी परिश्रम घेतले। तसंच यानंतर पुढील तुकडीस जिल्ह्यातील पशुपालकांनी तसंच सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी नोंदणी करून याचा लाभ घ्यावा असं आवाहनही यावेळी करण्यात आलं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी SP माने यांनी केलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।